बाळू मामांची संगत तो गाता ऐका वीर आता भाव भगतीची शिवशक्तीची जाणून घ्यावी कथा बाळू मामा चरणी माझा झुकवी तुमाता बाळू मामा चरणी माझा झुकवी तुमाता चिपद्रा नदीच्या काठाला 1928 कालाला फक्त तो पहिला केला पाटलाच्या शेरीला बाळू मामा चरणी माझा झुकवी तुमाता बाळू मामा चरणी माझा झुकवी तुमाता संत बाळू मामाचा गुरुमंगराया शिराचा वरदास्त माझ्या शिरावर काकुमार डिंबाऱ्या ढोलावर
रायाच्या माथ्याला माझ्या रगडावाला पंढरीच्या देवाला पंढऱ्याच्या मलकाला माझा भाऊ सती योगाला देवळा राजाला देवा लोकमात्र शहरीच्या जाग्याला कुंडल गावाच्या बाजूला गावाचं नाव काय मला माहिती बलवडी गावाला रामाच्या रातीला साक्षात आज संत बाळू मामाने टाकला या भगताच्या शिरीला असणारे या बलवडी गावाला या भगतांच्या मात्र शरीरा असणाऱ्या माझ्या बाळू मामानं देवा टाकला मात्र टाकलाय या जाग्याला देवा टाकायला आणि 5 दिवस झालं भक्त देवाच्या भक्तीत भगवंताची चाकरी करण्यासाठी आलो रोजच्या रोजाला नित्याच्या नेमाला देवा भगवंताच्या सेवेत तल्लीन झालो देवा रोज कारभारी म्हणणार एक बारी घे बरोबर आहे रोज पुजारी म्हणणार बारी घे पण नेमकं म्हणणार बारी घे परंतु बारी घ्यायची वेळ आता आली कसं असते माहिती आहे शे कसं असते असून घ्या मेंढरात जवळ असून सेवा करायची म्हणली तर सेवा भेटत नसत्या जेव्हा मामाचा आदेश येतोय तेव्हाच सेवा भेटत असत्या सेवा घडत असत्या बरोबर आहे. म्हणून काय म्हणतोय काय म्हणलं पाहिजे सूर्यानंतर तेज नाही सांगतो आहे काय काय म्हणायचं सूर्यानंतर तेज नाही चंद्रानंतर शीतलता नाही असा माझा भगवंत बाळू मामा माशानंतर पौन नाही गंधर्वानंतर गाणं नाही आणि या जगाच्या पाठीला संत बाळू मामा सारखा देव नाही खूप जाणणारा देव संकटातून आणणारा भगवंत देवा व्हिडिओ करायला आले परंतु बा. बघा मला तुम्हाला काय भक्ती वाटतं? येतात मला उभरायचं भक्ती नाही. जातात दर्शन घेतात परंतु या सद्गुरु संत बाळू मामाच्या आयुष्यातील पहिला भक्त झाला कोण याची एक सत्य कथा देवा राहून दाखवायची माझ्या बसलेल्या बंधू आणि बहिणींना देवा त्या तरी जाग्याला असलेल्या माझ्या बसलेल्या बंधूला बहिणीला सगळ्याला मात्र या जाग्याला 1928 बघा, तया झाला. 1928 बघा, तया झाला. जय मामाने बाळू, जय मामाने बाळू, जय बस की. मामाने बाळू, जय देवा.
राजमाता दाबा, राजमाता प्रतिष्ठान, कुंडल, क्रांती कारखान्याचे क्रांतिकारी म्हणजे पैलवान रोहित दादा येडके यांच्याकडून या मंडळासाठी मामांच्या खरेदीसाठी 100 रुपयाचं बक्षीस आहे. त्यांचा मी मनपूर्वक आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तेव्हा संत बाळमामानं शेळ्या मेंढ्या घेतल्या संगतीला, वाटचाल करीत वस्तीवर वस्ती पेलाण्यावर पेलाना करत 1928 सालाला आपली लहानपणी सवंगडी संगतीला मेंढ्या शेळ्या घेऊन मामा चालला वाटचाल करीत कर्नाटक भागाला. वाटचाल करीत जात असताना चारा पाण्याच्या शोधात मामाचा एक नेम होता देवा. तेव्हा एक वेळ चारा पाणी मेंढीला कमी पडता कामा नये, एक वेळ अन्न मला कमी पडलं तर चालेल, मी उपाशी राहिलो तर चालेल, परंतु माझी शिळी मेंढी उपाशी राहता कामा नये. मामाला वाटत होतं देवा. तशा मामाने शेळ्या मेंढ्या संगतीला घेऊन वाटचाल करत चारा पाण्याच्या शोधात त्या तरी जाग्याला. ज्या भागाला चारा लागतोय त्या भागाला निघून गेलं पाहिजे त्यावेळेला. मला बघाया निघून, मला बघाया निघून, शेळ्या मेंढ्या घेऊन, शेळ्या मेंढ्या घेऊन. भक्ताच्या शिरीत मामाना तळ टाकला त्या तरी जाग्याला. त्या दिवशी एखादं सुधी गोड पडलं होतं जीवाला, नी चारा बी नव्हता मेंढीला, पाणी बी नव्हतं मेंढीला. देवा त्या जाग्याला काही केलं पाहिजे आपण मात्र यावेळेला. तारवला माझा संत बाळूबा मला तसा विचार मात्र करायला शहर त्यावेळेला. विचार लागला करायला, मामा मनात लागला झुराईला. आज या गावाला चारा मिळाला नाही, पाणी मिळालं नाही, तसंच पुढच्या गावाला जाऊया, तिथं तर चारा घालती का बघूया, पाणी मिळते का बघूया. असं करत करत मामा देवा त्या तरी जाग्याला. एकादशीची रात गेली देवा करून त्या जाग्याला. आणि नित्याच्या नेमाला माझ्या संत बाळूबा मला रात्रीच्या पाऱ्याला मात्र विचार तसा केला होता मात्र त्या जाग्याला. मामाचा एक नेम होता, आहा. तो प्रत्येक बघ्यात नेम आज सुद्धा चालू आहे. बरोबर आहे. देवा एकादशी दिवसाला नितीच्या नियमाप्रमाणे गुरु भगवंताची नित्य नियमाप्रमाणे तंबूच्या मधाला सातडीचा गुरु वडलाचा देव भंडाऱ्याचा मालक बाप्पाच्या वाडीचा नवसाला पावणारा सिद्धनाथ देवा. देवा भगवंत देव त्या तरी जाग्याला. त्या देवाची साक्षात मूर्ती तंबूच्या मधाला, देवा विठ्ठलाची मूर्ती त्यांच्या सोबतीला, माता पिताचा आशीर्वाद पाठीला. आणि एकादशी दिवसाला मामा त्या तरी जाग्याला नित्य नियमाप्रमाणे मेंढीचं दूध काढणार आणि देवा पुढे ठेवणार त्या तरी जाग्याला. असणाऱ्या मात्र एकादशी दिवसाला मात्र त्या जाग्याला. एकादशी दिवसाला त्या जाग्याला. परंतु त्याच दिवसाला मामानं दूध ठेवलं नव्हतं मेंढीच्या खुल्या बाजूला. नित्य नियमाप्रमाणे मेंढीनं दूध नव्हतं, म्हणजे चारा पण नव्हता आणि पाणी पण नव्हतं आणि चिमटभर दूध बी निघालं. बरोबर आहे. चारा पाणी नसेल तर दूध कुठं येईल त्या जाग्याला. पड पडलं होता देवा जीवाला, तंबूतल्या देवाला आणि देवा आलं सिद्धनाथाला त्या जाग्याला. असणाऱ्या माझ्या सावळ्या पांडुरंगाला माझ्या या देवा विठ्ठलाला आणि या आरक्षेश्वराचा जसा विचार पडला होता मात्र त्या नितीच्या जाग्याला. बाबाने मला सकाळच्या पाऱ्याला बाळू मामाने त्या तरी जाग्याला विचार केला मनाला, हात लावला शिरा मात्याला,
त्याच देवा एकादशीच्या नियमाप्रमाणे सकाळपर्यंत लागला होता महाप्रसाद करायला. आरतीचं देवा नीती नियमाप्रमाणे लागली होती तयारी देवा करायच्या जाग्याला. आता सुद्धा कसं आरतीचं तयारी चालू असते हा, तसं मामा असताना सुद्धा देवा आरतीच्या मात्र गडबडीत मात्र त्या जाग्याला तयारी लागेला करायला तयारी लागेला करायला शिवशंभो किराणा टोल काकासाहेब विषय यांच्याकडून या ओळखीची 101 बक्षाला आहे. मी या संघातर्फे मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. देवा संत बाळूमा देवा त्यात्री जाग्याला ताट लागला करायला पूजा लागला करायला आरती लागला करायला आरती झाली देवा त्यात्री जाग्याला तसा आरती गेला देवाने त्यात्री जाग्याला पंकज पटी तशी मामा मेंढक्याला लागला होता वाडे देवा त्यात्री जाग्याला तर या पंक्तीला मात्र संत बाळू मामा लागले होते मात्र वाढायला हा. देवानं खाऊ घातलं मेंढक्याला आणि चिंताग्रस्त मामा बसला तंबूच्या मधाला. काय म्हणतात माहितीये काय काय म्हणत्या देवा देवानं त्यात्री जाग्याला देवासारख्या देवाला पुढं पडलं होतं. घटाघटाचे दैव आगळे प्रत्येकाचे गुरु वेगळे. बरोबर आहे. या म्हणीप्रमाणे संत बाळूमामा आपल्या गुरुचं ध्यान लागला होता तंबूच्या मधाला करायला. पुढं पडलं जीवाला देवासारख्या देवाला मेंढ्या पुढं सोडायच्या काय मागं जाया. देव बाळूमामानं विचार केला मनाला पंक्ती लागल्या होत्या पडायला. इतक्यात मामाचा एक मेंढका आता कसं आपण शेवेला आलोय बरोबर आहे. तसा एक मेंढका आला होता शेवेसाठी लागला होता नेत्रानं बघायला आणि मेंढ्या लागला होता न्यायला. मेंढीला चिमटभर पात्र दिसत नव्हतं. बरोबर आहे की पोटाला पोट चिटकल्याला बघून मामाला काय लागला होता बोलायला. काही म्हणत होता मात्र सेवक त्या जाग्याला हा. शाहीर हा. बरेच गावचं शाहीर आल्या बरोबर आहे. 5 मिनिटं बारी मागितली बरोबर आहे की त्या शाहिराने आपल्याला सहकार्य करून दिलं. म्हणजे सहमतीनं बारी दिल्या. गेल्या 5 मिनिटं म्हणायचं आणि उद्या बकऱ्याच्या शेवेला जायचं आहे. होय होय. राम राम केलं पाहिजे. केलं पाहिजे. देवा त्या बोला लागला मेंढका बोलायला लागला होता देवा सांगायला त्यात्री जाग्याला. मामा चिंताग्रस्त तुम्ही बसल्याला तुमचा चेहरा पडलेला मला भगवान झालाय. आपल्या देवा कशाच्या पायात तुम्ही इथं तंबूच्या मुरल्या बाजूला ध्यानगस्त बसला देवा त्यात्री जाग्याला. एवढ्या म्हणल्यावर काय लागलं होतं संत बाळू मामा बोलायला असणाऱ्या माझ्या सेवक गजाला मात्र शहरीच्या जाग्याला हा. बोला याला याला गेला बघा सांगायला लागला बाळू माझा मामा किव बाळू माझा मामा किव बोला याला लागला सांगायला लागला
मावळत्या बाजूला असा पुढा माघारी फिरवायचा मावळत्या बाजूला चिपद्रा नदीच्या काठाला हमीदवाड्याच्या खोऱ्याला निघून जायचं मात्र लागला होता असणारा सेवक मामाला मात्र बोलायला मात्र पहिल्या सती युगलाच्या इतिहास जाग्याला सदभक्त आहा सावंत याने श्री सिद्ध श्री मंगराय सिद्ध ओबिकार मंडळाला 101 रुपयाचं बक्षीस केलं तरी मंडळाच्या वतीनं मनपूर्वक आभारी आहेत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. देवा असं निघून जायचं त्या हमीदवाड्याच्या खोऱ्याला चिपत्रा नदीच्या काठाला गाव मेतके हाय देवा त्या तरी जाग्याला त्या मेतके गावाला हिरव्या घराबावळी लागल्या तलो महिला पाणी लागले खळखळून वयाला देवा एवढा लागला होता बोलायला अति आनंद झाला जीवाला बाळू मामाला तो दिवस होता रविवारचा आणि 1928 सालाला सकाळ पाऱ्याला संत बाळू मामाला देवा जशी आम्हाला वीज कडकडावी तशी देवा मामाच्या कानावर शब्दाची जशी हरी गेली होती तसा बाळू मामा लागला होता आपल्या सवंगड्याला काय बोला देवा त्या तरी जाग्याला काही लागले होते मात्र मामा सवंगड्याला बोलायला बाबारी या जाग्याला बोलायला लागला या लागला सांगायला लागला या लागला या लागला देवा बारी दिले पाहिजे देवा झालं 5 मिनिटं संपला देवा सदभक्ताच्या भक्ताने सिद्धश्री महाशिवयोगी मंगराय अमुक्षित ओविकाला ज्यानं बक्षीस दिलं त्यांचं सर्वांचं मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.